माझ्या मित्रांनो जगा आणि जगू द्या. ही तब्येत पण ठीक नाही, मला सर्दी होती, डोकं दुखते, ताप आहे, गुडघा पण दुखते उजवा. मग माझी गरज आहे 2 वर्ष प्रलंबित ॲट्रॉसिटीचा FIR हद्दबहाणा करून या लोकांनी घेतला नव्हता. आणि आता सचिन गोरे साहेब DCP ते उपस्थित होते हिललाईनला 8/10/25ला आणि ॲट्रॉसिटीचा FIR नोंद झाला. रूल काय आहे तो सर्व वकील पोलिसांनी सांगा. माझा व्हिडिओ पण पोलीस व्हॉट्सअपला पाठवा. त्वरित आरोपी अटक होतात, तपास होतो आणि हिल लाईन पोलीस स्टेशनला नोंद झाला गुन्हा. मग ACP आमच्या अंबरनाथचे काळेसाहेब करणार ना तपास. आरोपी अटक हिल लाईनचे पोलीस स्टेशनचे पोलीस करणार. सक्षम अधिकारी नाही आहेत का हिल लाईन पोलीस स्टेशनला? आहेत ना आरोपींना अटक करायला. नाही तर जे काय ते ज्यांनी फ्रॉडगिरी केली होती ना पोलिसांनी मानपाड्याच्या आणि हिल लाईनचे, त्यांना पाठवा बँड बाजा घेऊन. त्या 4 आरोपी महिलांना वाजत गाजत जेलमध्ये टाका. कारण काही असतात ना आरोपी जेलमधून मारायला की बँड बाजा वाजवतात. तसं आता ह्या फ्रॉड पोलिसांनी ज्यांनी सहकार्य केलं ना ॲट्रॉसिटीचा FIR नोंद न व्हावा, दाखलच न व्हावा, मग त्या पोलिसांना सांगा त्या ज्या बायका आहेत ना त्यांना बँड बाजा वाजव आणि मग जेलमध्ये घेऊन जा. हां, अरे लाज वाटली पाहिजे. कर्तव्यदक्ष नाही आहेत का पोलीस? अरे बाकीचे जे प्रामाणिक पोलीस आहेत ना त्यांना धब्बा येते फ्रॉड पोलीस. आता मी CP साहेबांना जाऊन विचारणार आता आरोपी अटक का नाही केल्या? ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला ना 8 तारखेला, मग आरोपी दाखवले ना मी त्यांना, कुठे आहेत ते? अजून टाळाटाळ आरोपींना का करतायत? आता आधी तर FIRला टाळाटाळ केली होती, हद्दबहाणा करून हद्द सिद्ध केली. मी 7 तारखेला आम्ही पुरावे दिले DCP सचिन गोरे साहेबांना की हद्द दापटांची हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत ओनली 6.6. हां, तुमचं 20 किलोमीटर. आधीचे जे वसंत जाधव आहेत ना DCP साहेब 14 ते 16 होते ते परिमंडळ 4 झोनला, त्यांनी ॲक्सेप्ट केले हद्द. दामटणी हिल लाईनची हद्द आहे, पुरावे दिलेत. हां, मग ACP अंबरनाथचे काळेसाहेब करणार ना तपास. आरोपी अटक करा. आम्ही आता CP साहेबांना तेच सांगणार आहे, आरोपी महिलांना त्वरित अटक करा. अजून माझा अंत पाहू नका. मी होम मिनिस्टरकडे जाऊन सगळं सांगणार. मी नाही तर प्रेस कॉन्फरन्स करीन. मग मी आता अत्याचार सहन नाही करणार आहे अजिबात. मला एकदा बरं नाही आहे तर मी चालली आहे आता CP साहेबांना भेटायला. जॉईंट CP साहेबांना 9 तारखेला पण भेटले होते. उपोषण केलं तर मी म्हटलं पोलीस प्रशासन हाणून सोडून द्या, उपोषणची वेळ नाही आणली. सचिन गोरे साहेबांना सत्य परिस्थिती सांगितली, सगळं माझं सत्य ॲट्रॉसिटी कशी घडलेली आहे ते सर्व सांगितल्यावर त्यांनी हिल लाईनला नोंद केला माझा गुन्हा. तो FIR पण घाल करायच्या प्रयत्नात होता. श्रीराम पडवळला कोणाकोणी साथ दिली? जगताप, ती देशपांडे येण्याचा सिद्धेश्वर कैलास आहे आणि तिकडे तो डांबरे ढेबरे आणि तो संदीप अनंता घरात. काय चाललं आहे? ॲट्रॉसिटीचा FIR न घेण्यासाठी हद्दबहाणा केला आणि आता नोंद झाला तरी पण दाखल झाला आहे तरी पण आरोपी अरेस्ट नाही होत आहेत. हां, मग आता CP साहेबांना विचारा तुमचा पेन चालवला, तुमचे फ्रॉड पोलीस आहेत कोण त्यांचा पेन चालवणार? तर मी होम मिनिस्टरला सांगणार कोणी फ्रॉडगिरी केली होती त्या पोलिसांना सोडू नका. पोलीस खातं बदनाम होतं फ्रॉड पोलिसांमुळे. मला बरं नाही आहे, मी आता औषध घेणार आहे. ते मी चहा प्यायला स्टेशनला बसलेली आहे परत. हां, मी आता CP साहेबांना सांगणार, मी सांगणार माझी व्यथा. माझ्यावर अत्याचार त्या बायकांनी केले आणि त्या स्वतः आरोपी होत्या. त्यांचे अपराध मला कळले होते, मी बोलले होते. पण 2 हल्ले झाले मोठे. बाकी सतत तर रोज त्रास तर द्यायच्या. त्या 2 हल्ल्यामध्ये 34 जणी एकत्र आले. 3/11/23 त्याने 26/8/23 लिहिली, 3/11/23 नाही लिहिलेली आहे. तो लाईट लॅपटॉपला म्हटलं लाईट बंद झाली, जबाब असा स्टॉप होतो का, पूर्ण राहतो का? हां, तो बडे त्यांना विचारा लाईट नंतर त्याने परत जबाब करे काय अजून ॲड करायचे ते करा. तेव्हाच ॲड करणार, तेव्हा डिलीट आणि ॲड होतं ना लॅपटॉपमध्ये. हां, प्रिंट काढतो, सांगतो लाईट गेली आहे, वाचायला दिला नाही, प्रिंट काढून देतो. तो सिद्धेश्वरला सांगते तो वाद घालतो. नाही आता हाच जबाब. अरे फिर्यादी करणार ना. अरे घटनास्थळी तुम्ही पोलीस असता का उपस्थित? काय घटना घडली फिर्यादीच तुम्हाला सांगणार. अरे खून होतो त्या पोलीस असतात का बघायला? तुम्ही नंतर जाताना तपास करायला. मग काय अजून छळता तुम्ही फिर्यादीला? आणि ॲट्रॉसिटीमध्ये जिथे अत्याचार झाला आहे तिथे दखल घ्या त्वरित पोलिसांनी. आता ऐकणार नाही आम्ही अजिबात. आमच्या भूषण गवई साहेबांनी गाईडलाईन दिली आहे ना, नो बेल. 3 महिने 90 दिवस त्यांना आतमध्ये का वाचवण्याचा प्रयत्न करतात पोलीस? हां, ट्रान्सफर का केला मनपाडा? हद्दच नाही आहे मनपाडा. माझा वर्ग का केला? मी जा विचारणार, परत हिल लाईनलाच जातो. हिल लाईनमध्ये नोंद झालेला हिल लाईनचे तपास करणार आणि अटक करणार. अजिबात अत्याचार मी आता सहन करणार नाही आहे. मला बरं नाही आहे तरी पण मी चालली आहे CP साहेबांना भेटायला.